नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच टीम इंडिया मालामाल। न्यूझीलंडला किती बक्षीस मिळालं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे आणि या विषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐकत रहा। टीम इंडियाने पुन्हा एकदा क्रिकेट जगतात आपला ठसा उमटवला। 9 महिन्यात दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात भारताला यश आले आहे। टीम इंडियाने 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद जिंकले। या विजयासह चॅम्पियन्स ट्रॉफी तब्बल 12 वर्षांनंतर भारतात परतत आहे। या ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडियाला कोट्यावधी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले। त्याचबरोबर या स्पर्धेत पराभव पत्करावा लागल्यानंतरही न्यूझीलंडला बक्षिसाची मोठी रक्कम मिळाली आहे। टीम इंडियाला सर्वात मोठं बक्षीस मिळालेलं आहे। चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 8 वर्षांनंतर झाली। यापूर्वी ही स्पर्धा 2017 मध्ये खेळवण्यात आली होती। यंदा आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी एकूण बक्षीस रक्कम 6.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ठेवली होती, जी आवृत्तीच्या तुलनेत 53% आहे। यातून स्पर्धेतील विजेत्या संघाला सर्वाधिक वाटा मिळाला। टीम इंडियाला चॅम्पियन्स बनवण्यासाठी 2.24 दशलक्ष US डॉलर म्हणजे सुमारे 20 कोटी रुपये देण्यात आले, जी या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे। याशिवाय भारतीय संघाला ग्रुप स्टेजमधील प्रत्येक विजयासाठी $34,000 म्हणजे अंदाजे 30 लाख रुपये देण्यात आले। दुसरीकडे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी टीम इंडियाला $1,25,000 म्हणजे अंदाजे 1 कोटी रुपये देखील मिळाले। विशेष म्हणजे न्यूझीलंडच्या संघालाही बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळाली आहे। यावेळी उपविजेता ठरलेल्या न्यूझीलंडच्या संघाला $1.12 मिलियन म्हणजे सुमारे 10 कोटी रुपये मिळाले। तर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोनही संघांना अंदाजे प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले। त्याचबरोबर ग्रुप स्टेजमध्ये सहभागी झालेले संघही रिकाम्या हाताने परतले नाहीत। बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या संघांना $3.5 लाख म्हणजे अंदाजे 3 कोटी रुपये मिळाले। याशिवाय पाकिस्तान आणि इंग्लंडच्या संघांना $1,40,000 म्हणजे 1 कोटी 20 लाख रुपये देण्यात आले। या सर्व टीम्सना $34,000 म्हणजे ग्रुप स्टेजमधील प्रत्येक विजयासाठी अंदाजे 30 लाख रुपये आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठी $1,25,000 म्हणजे अंदाजे 1 कोटी रुपये स्वतंत्रपणे देण्यात आले। टुर्नामेंटमध्ये भारतीय संघ अजिंक्य ठरला आहे। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्णपणे भारतीय संघाच्या नावावर होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। या स्पर्धेत कोणत्याही संघाला भारताचा पराभव करता आला नाही। टीम इंडियाने ग्रुप स्टेजमध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पराभव केला होता। तसेच ग्रुप स्टेजमधील 3ही सामने जिंकणारा भारताचा एकमेव संघ होता। यानंतर भारतीय संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीत स्थान पक्के केले आणि फायनलमध्ये पुन्हा एकदा किवी संघाचा सामना केला। मात्र यावेळी भारतीय संघानेच उत्तम खेळ करत वर्चस्व राखले आणि सामना 4 गडी राखून जिंकून टीम इंडिया चॅम्पियन ठरली। तर याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा। अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।